असला पाहिजे. गणपतीच्या मूर्तींमध्ये किमती वाढल्या आहेत, त्यांना अतिरिक्त किमती देऊन मुंबईत मूर्ती पाठवाव्या लागत आहेत. संकटात आहे रायगड किमती कशामुळे वाढल्या? बाहेर देशात पाठवायला सुद्धा त्यांना अनेक अडचणी आहेत. नाही, खरं तर ह्याची कल्पना मला अजूनपर्यंत नाही आहे, परंतु नक्कीच ह्याची संपूर्ण माहिती आम्ही घेऊ. पेण मला वाटतं या एका तालुक्यामध्ये देशभरामधील लाखोच्या संख्येने गणेशाच्या मूर्त्या तयार होत असतात आणि मूर्तिकारांचा तिथे उदरनिर्वाह तिथे या निमित्ताने चालतोय. आणि व्यवसाय म्हणून अनेक आपले मराठी उद्योजक याच्यामध्ये आहेत आणि अर्थात त्यांच्या उद्योगाला चालना मिळत राहिली पाहिजे ह्याकरता त्यांच्या पाठीशी आमचं सरकार खंबीरपणे उभं आहे. त्यांना ज्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी आम्ही समजून घेऊ. त्यांना कशा पद्धतीने मदत करता येईल तो मार्ग आम्ही नक्कीच काढू. उपनगरीय रेल्वे भांडण झाला, किती गंभीर प्रकरण आहे आणि हे रोखण्यासाठी पुढे काय करायचं? नाही, मला वाटतं सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वेमध्ये असू द्या किंवा रेल्वे स्टेशनपर्यंत इतक्या सुखपर्यंत कोणी चाकू घेऊन आतमध्ये आलं असेल आणि स्वतःचा राग त्यांनी अशा निमित्ताने काढला असेल तर ती अर्थातच घटना ही योग्य नाही. याची आम्ही चौकशी तर करणार आहोतच, त्यांची दोषींवरती कारवाई होईलच, परंतु ह्या घटना पुन्हा घडू नये याची काळजी देखील आम्ही. बोरवली सारख्या घटना घडल्यानंतरच सरकारला का जाग येते असा सवाल आता विरोधक करत आहे. मालाडमध्ये 2 महिन्यात जिस तरीके से पॉलीगैमी का कानून जो है वो पाकिस्तान में है, उसी तरीके से कुरान के आधार पर पॉलीगैमी का कानून जो है वो भारत में बनाया जाए, ये हाउस के अंदर दिया गया बयान है. देखिए, मैं सना मलिक जी से विनती करता हूँ, उन्होंने एक चीज समझ लेनी चाहिए. कोई भी कानून तैयार होते वक्त किसी भी धर्म ग्रंथ का रेफरेंस नहीं लिया जाता. कोई भी कानून तैयार करते वक्त किसी भी धर्म ग्रंथ में अगर कोई सही गलत चीजें हो तो उसके हिसाब से कानून नहीं तैयार किया जाता. समाज में जो घटक होते हैं, अगर समाज में की घटक के ऊपर अन्याय हो रहा होता है उसको न्याय दिलाने के लिए ये विधिमंडल है और मेरे ख्याल से वो न्याय दिलाने के लिए कायदे तैयार होते हैं. जब भी कोई कायदा तैयार होता है तो इसी रीजन की वजह से तैयार होता है, ना कि किसी धर्म ग्रंथ को देख के तैयार होता है. आज केंद्र में जितने भी कायदे हुए हैं, राज्य में जितने भी कायदे हुए हैं, वो किसी एक धर्म को, एक समाज को नजर में रख के ये कायदे नहीं तैयार किए गए हैं. सिर्फ समाज में जो घटक है उनके ऊपर जो अन्याय हो रहा है उनको न्याय दिलाने के लिए कायदे तैयार हो रहे हैं. तो मेरे ख्याल से किसी भी धर्म ग्रंथ को कायदे से जोड़ना ये काफी गलत बात है. केंद्र सरकार की तरफ से ये स्पष्ट किया गया है कि पासपोर्ट अब नागरिकता का आधार नहीं रहेगा, उसे नागरिकता का आधार ना माना जाए. नहीं, मेरे ख्याल से आइडेंटिटी प्रूफ के लिए कभी भी पासपोर्ट का उपयोग किया ही नहीं जा रहा था. ये एक मिसअंडरस्टैंडिंग शायद था. आधार कार्ड है या फिर जो और भी कुछ डॉक्यूमेंट्स है जिसका उपयोग किया जा रहा था, मेरे ख्याल से उसका ये क्लैरिफिकेशन हो सकता है. कल यूबीटी के सांसद जो हैं देसाई और सावंत, वो दोनों जो है मिलने गए थे ओम बिरला से और कह रहे हैं कि जो बागी हुए हैं सांसद उन्हें जो है हाउस में बैठने की जगह नहीं दिया जाए. उनका जो शिवसेना में जो वो गए हैं उसको डिस्क्वालीफाई किया जाए. देखिए, वो किस आधार पर ये मांग कर रहे हैं मुझे पता नहीं, लेकिन क्लियर इंडिकेशंस है. अगर जब भी विधिमंडल में कोई जब ये गठ की स्थापना होती है, अगर उस गठ में से हमें अलग होना हो तो 2/3 मेजोरिटी लगती है. उस 2/3 मेजोरिटी के आधार पर ही 6 खासदार जो है वो अलग हुए और अभी अलग गठ की मांग कर रहे हैं, तो उसमें गलत कोई चीज नहीं है. ये कायदे को पकड़ के ये चीज है. महायुति की तरफ से चुनाव कर रहे हैं, क्या समझा जाए वो भी आपके पाले में आते हुए दिखाई दे रहे हैं? देखिए, डिस्ट्रिक्ट बैंक के इलेक्शंस ये किसी भी पार्टी के तौर पर इलेक्शन नहीं होते हैं, लेकिन मैं एक चीज जरूर कहूंगा. अंबादास जी को मेरे पिताजी जब भी वहाँ पे गार्डियन मिनिस्टर थे तभी उन्होंने बहुत सारी मदद की है. जब वो फर्स्ट टाइम एमएलसी चुन के आए थे तो तभी उनको काफी सारी मदद मेरे पिताजी ने खुद की थी. ऑनरेबल एकनाथ शिंदे जी ने भी तभी सिर्फ कैबिनेट मिनिस्टर थे तभी भी उन्होंने उनको मदद की थी. तो मेरे ख्याल से हमारे 2 नेताओं ने उनको जब उनके कठिन समय पे जब मदद की थी उसकी शायद वो याद रखे और उसमें कुछ उनमें कुछ बदलाव हो, ऐसा हम आशा कर सकते हैं. संजय राउत ने पत्र लिखा है सीपी गंभीर आरोप लगाए हैं संजय दिना पाटिल पे कि हथियार लगते हैं, बम का उपयोग करते हैं और 5 लोगों को मार चुके हैं. देखिए, संजय राउत जी के साथ में जब भी संजय दिना पाटिल थे तभी वो अच्छे थे.
उनकी साथ छोड़ दी तो अभी वो बुरे हो गए, अभी उनके अगेंस्ट वो कंप्लेन कर रहे हैं। और जो भी इंफॉर्मेशन अगर उनके पास थी तो उनके साथ में थे तभी उन्होंने ये इंफॉर्मेशन छुपाई क्यों? तो मेरे ख्याल से ये सिर्फ रिवेंज पॉलिटिक्स है ऐसा मुझे लगता है। लेकिन फिर भी एक लोक प्रतिनिधि के तौर पर उन्होंने जो ऑनरेबल सीपी मुंबई जी को जो लेटर लिखा है उसकी मुझे कल्पना है नहीं, लेकिन उसकी इन्फॉर्मेशन लेके उसके ऊपर बिल्कुल कायदेशीर उनकी इंक्वायरी की जाएगी और उसके ऊपर कार्रवाई की जाएगी। खरं तर माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये संजय पाटील स्वतः म्हणत आहेत की मी 5 जणांना मागे मारलेलं आहे ज्यावेळी आमच्या घरावर धावून आलेले त्यावेळी। या संदर्भात खरंच गुन्हा दाखल करून त्याचा तपास केला जाणार का? आणि त्या संदर्भात संजय नाही, संजय राऊत दिना पाटील हे नेमके काय म्हणते त्याची मला कल्पना नाही, परंतु नक्कीच मी त्यांच्याशी चर्चा करेन आणि जर का कुठेही कायद्याचं उल्लंघन झालं असेल तर त्यानुसार कारवाई केली जाईल। ऑपरेशन टायगर मध्ये श्रीकांत शिंदे हे मास्टरमाइंड ठरलेले आहेत, त्यांच्या एकूणच नेतृत्वाबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही बघा, श्रीकांतजींनी नेहमीच पडद्यामागून शिवसेना पक्षाचं अतिशय उत्तमरित्याने काम केलेलं आहे। आजही म्हणजे अगदी 48 आणि 50 डिग्रीच्या उन्हामध्ये देखील ते जवळपास 63 विधानसभा फिरले आणि दौरे करून कार्यकर्त्यांसोबत त्यांनी संवाद साधला। मला वाटतं शिवसेना पक्ष बळकट करण्याच्या मागे श्रीकांतजी शिंदे यांचं नक्कीच सिंहाचा वाटा आहे। एक तरुण नेतृत्व आहे, महाराष्ट्राचं एक चांगलं तरुण नेतृत्व उभारून जर का पुढे येत असेल नक्कीच आमच्यासारख्या तरुणांची त्यांना चांगली साथ जी घटना घडली भीमराव कापडेला आता दोषी ठरवण्यात आलेला आहे। नुकतंच न्यायालयाने नसबतपूर प्रकरणातला जो आरोपी आहे त्याला आता दोषी ठरवण्यात आलेला आहे। कोर्टात त्या संदर्भात सुनावणी मी मगाशीच म्हटलं की त्या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे या मताचे आम्ही आहोत आणि अशा गुन्ह्याला कुठल्याही पद्धतीची माफी नसली पाहिजे आणि कुठल्याही पद्धतीच्या संवेदना किंवा संवेदनशीलता ह्या प्रकरणामध्ये न दाखवता त्या व्यक्तीला कठोर कारवाई झाली पाहिजे या मताचे आम्ही तरी आहोत। बोरिवलीची जी घटना घडली त्याच्या 2 महिन्यापूर्वी अशीच एक घटना मालाडमध्ये देखील घडली होती। चाकू सुरे हे ज्या पद्धतीने रेल्वेमध्ये आणले जात आहेत कुठल्या तरी मानसिक तणावाचा या घडताना पाहायला मिळत आहेत। मात्र या घटना उभीच रोखता येणं का अपेक्षित नाहीये? पोलीस सुरक्षेसंदर्भात त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित जात आहेत। कुठल्याही स्टेशनवरची मेटल डिटेक्टर हे चालू नाहीये, कुठली धडाधडकी होत नाहीये। 70 लाख अधिक प्रवासी रोज लोकलने प्रवास करत असतात। नाही, मला वाटतं मुंबईची लाईफलाईन म्हणून आपण रेल्वेला ओळखतो आणि रेल्वेमधून प्रवास करत असताना अर्थातच तिथला असलेला प्रत्येक नागरिक असेल, प्रवासी असेल हा सुरक्षित असला पाहिजे। त्या दृष्टीने ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत किंवा ज्या उपाययोजनांमध्ये बदल करायचे आहेत ते बदल आम्ही आणखी आवश्यक करू आणि याचा आम्ही एक रिव्ह्यू देखील घेऊ की काय पद्धतीच्या कारवाया किंवा उपाययोजना तिथे सीपीआयनी घेतल्या होत्या किंवा केलेल्या आहेत। नक्कीच त्याच्यामध्ये काही बदल करायचे असेल आम्ही नक्कीच बदल करू। उपाययोजना केल्या जातात, अहवाल बनवले जातात, मात्र अपुरं मनुष्यबळ हे मुळात रेल्वे पोलिसांचं मूळ कारण असल्याचं कळतंय। 3000हून कमी नाही, अर्थात बघा, जे आपणच म्हणताय की 70 लाख प्रवासी तिथे हे ट्रॅव्हल करत असतात, हा फ्लोटिंग क्राऊड आहे, परंतु एकाच वेळेला जर का 10 लाख प्रवासी जर का प्रवास करत असतील काही तासामध्ये तर नक्कीच प्रत्येक व्यक्तीवरती लक्ष ठेवणं शक्य नाही। परंतु मला वाटतं ह्याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून सीसीटीव्ही जे असतात ते अत्याधुनिक वापरून फेशियल रेकग्निशन जे कॅमेराज आहेत त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून आरोपींवरती आम्ही लक्ष कसं ठेवू शकतो या सगळ्या गोष्टीचा मी म्हणून मगाशी म्हटलं एक रिव्ह्यू आम्ही घेऊ आणि त्याच्यामध्ये ज्या उपाययोजना नव्या पद्धतीने करायच्या त्या आम्ही नक्कीच करू। थँक्यू।